उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। दरम्यान जलवायू परिवर्तन समजून घेऊन वातावरणातील बदलाला अनुकूल अशी शेती पद्धती तंत्रज्ञान विकसित व्हावे व शेती बांधव आत्मनिर्भर व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाने योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला येथे केले। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी महोत्सव ॲग्रोटेक प्रदर्शनी 2023 चा शुभारंभ विद्यापीठ क्रीडांगणात आज झाला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, चेनसुख संचेती, आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाव, माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, कुलसचिव सुधीर राठोड, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते। 3 महिन्याचा पाऊस हा 15 दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो। अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले। त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य देत आहेत। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।